मोडमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना दोन खेळाडूंची ती सलामीवर जोडी, एकीकडे चिराग पागे, दुसरीकडे पंकज मेहर. आतापर्यंत चांगला खेळ केला जातो आणि यावेळेला येतोय चेंडू. डिसिजन 4 आहे, सीमारेखा पार. येस, धन्यवाद डीजे. सागर पाटील वैयक्तिक शेवटचा चेंडू घेऊन यावेळीला हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर 10 आहेत आणि संपूर्णतः हा दत्तगुरु क्रिकेट क्लबचा डगआउट. ते स्मित हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. आता टाळ्या वाजतायत. पहिल्या 6 चेंडूंमध्ये तो चाहता वर्ग संपूर्णतः DNCCचा. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावर येत असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी आता जतीन पाटील येतोय. पहिला चेंडू तो टिचून मारा होता. निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा तितक्यासा संपर्क नाही, त्या कारणास्तव आता निर्धाव चेंडू येतोय. 1.1 चेंडूंचा खेळ. यावेळेला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा फंबल, त्या कारणास्तव ती सिंगल धाव अगदी चपळाईनं. धावफलकामध्ये भर पडत असताना 1.2 चेंडूंचा खेळ, 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. पंकज दुसरीकडून आतापर्यंत ते प्रयत्न चालू आहेत. पुश करो खुश रहो अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे तो प्रयत्न तो चिराग पागीचा तोच राहतोय, परंतु यावेळेला काय पुन्हा एकदा ती चुकी आणि चुकी. जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर. चौकार. सोळा. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, करहती ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत धावफलक, खऱ्या अर्थानं धावफलकावर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिलं षटक 10 धावा, अर्थात सागर पाटील थोडासा महागडा, त्यानंतर जतीन. तोच तो खेळ करत असताना पहिल्या 12 चेंडूंमध्ये 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. एकाला धावा रोखायच्या, दुसरीकडून आता त्या धावा बनवायच्या आहेत. आणि त्या धावा बनवण्यासाठी हे 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत तो किल्ला लढवत आहेत. त्या धाव्यांचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. निशिकांत किनी चांगलं गॅदर आहे. धावचीची संधी, परंतु आता पुन्हा एकदा ती चुकी आहे. आतापर्यंत 3 चुका आहेत आणि त्या 3 चुके, एक धावचीची आणि त्या अगोदर गेलेले ते 2 चौकार. आणि त्या बळावर 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं चांगलं गॅदर, कॉम्बिनेशन फील्ड. जतीन होता. जतीनची अगदी बारकाईनं नजर होती. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 हँडेड. एका हाताने तो चेंडू अडवला, परंतु यष्टी रक्षकाची तितकीशी साथ मिळत नाहीये. त्या धावा आता धावफलकामध्ये त्या एक-एकने भर पडत असताना यष्टी रक्षक भावेश थोडीशी चुकी करतोय. आखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं. या अगोदरच्या मॅच मध्ये सागरला पाहिला, परंतु पंकज म्हणतो हम भी किसी से कम नहीं है. (26) धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. DNCC नवापूर
आता त्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत पोहोचत आहे. चांगल्या धावा आतापर्यंत धावफलकावर कोरल्या जात आहेत. धावफलकावर आणि पुन्हा एकदा तो बॅट येऊया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. यस धन्यवाद डीजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 27 धावा धावफलकावर येत असताना आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. धावचीची संधी पुन्हा एकदा बनते आणि पंचांचा बोट यावेळेला हवेत आहे. अर्थातच पंकज मेहरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. चांगला खेळ परंतु अतिशय चांगला खेळ पंकजचा राहिला. एक फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत 9 चेंडू 15 धावांची ती अफलातून खेळी ही आपण पाहिली. यस डीजे. सिंगल धाव धाफरकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 28 येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरीकडे पाचच्या मॅच मधील हिरो अर्थातच सागर मेहर. पहिला चेंडू चांगल्यारीत्या गॅदर आणि निशी होता. सिंगल धावेने धावफलक आता तो ग्राफ वाढवला जातोय. 29-29 धावा धावफलकावर अजून देखील येणार आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा. आता येणाऱ्या 4 मध्ये 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 30 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच काय तर विशूने त्या धाव्यांना रोख लगावले. चौथ्या षटकामध्ये त्या तितक्याशा धावा येत नाहीयेत. जितक्या ती आशा अपेक्षा होती त्या अपेक्षांना तितक्याशा धावा न आल्या कारणाने कॉम्बिनेशन फील्ड पुन्हा एकदा चांगलं रित्या गॅदर आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 31 धावा धावफलकावर. आता येणाऱ्या 24 मध्ये 32 धावांचं लक्ष असेल. येस धन्यवाद डीजे. चला यापुढील होणारा सामना ग्रुप सी च्या दिशेने आपण वळणार आहोत. धर्मा 11 विपक्ष हितांश क्रियांश 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने या. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो टॉस केला जाईल. धर्मा 11 विपक्ष हितांश क्रियांश 11 नवापूर. आजच्या दिवसात नवापूर नगरीतील ते 3 संघ. पहिला क्वालिफाय होणारा संघ DCC नवापूर. आता DNCC नवापूर संघ विपक्ष आई भवानी मारंबलपाडा. त्यातील ती कडवी लढत आहे. मंगेश तांडेल दुसरीकडे विशाल पाटील आहे.
एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. लक्ष धावफलकावर 32 धावांचं लक्ष हे धावफलकावर आहे. हर्षद भाई पहिल्या 2 मध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना आपलं ते वैयक्तिक खातं धावेंचा श्रीगणेश करत असताना पहिल्या 2 मध्ये 2 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. थोडासा उचाली होता आउटफील्ड वरनं, परंतु ती नजर होती चिराग पागी चांगल्यारीत्या गॅदर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर. चला दोन्ही संघ. विशाल पाटील यावेळेला इतका पॉवर हिटिंग होता की जवळजवळ ते बॅनर फाटतात. कमिटीला खर्च आहे आणि जतीन पाटीलचे हात ते डोक्यावर गेलेत. चला दोन्ही संघ धर्मा 11 विपक्ष हितांश क्रियांश 11. आपण मित्रांनो त्वरित या 5 चेंडूंचा खेळ आहे 4 धावा धावफलकावर. आणि खेळाडूंना विनंती करतो आपण टॉस की बॉस जवळून थोडंसं लांब या. दीप घरात आणि ती संपूर्णतः कंगारूची टीम भागेश आपण थोडंसं लांब या मित्रांनो. 2 कर्णधार असतील. एकीकडे हितांश क्रियांश 11 अर्थातच संदीप किणे आहे. धर्मा 11 संघ मित्रांनो आपण प्लीज इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय आणि त्याची काळजी घ्या, नाहीतर समालोचकाचा देखील तो रिदम तुटला जातोय. त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय. एकीकडे MPL 6 आहे, दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब असा कॉल द्यायचा आहे. नाणेफेकीचा कॉल आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब अर्थातच रितेश नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आज ज्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहतो आणि नवीन हंगामातील मला वाटतं आपला संघ पहिली ही स्पर्धा आता खेळतोय, कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारचं संघ बांधणी असेल, थोडक्यात ऐकायला आवडेल. आम्ही आमचा ट्राय करू, 100% देऊ आणि जिंकायचा क्वालिफायचा प्रयत्न करू. आज मनवेलपाडा नगरीमध्ये येऊन ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण हा थाट पाहतोय, ह्या आयोजनाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल आयोजकांना. MPL तर सर्वात चांगली असते. आम्ही खूप वाट बघत असतो MPLची आणि आमच्यासाठी ग्राउंड लकी पण आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. संडे तुझ्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर प्रथमतः काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि पाठची जी स्पर्धा अर्थातच आगाशी बिग बॅश लीग एक चांगला खेळ आपला देखील राहिला होता, प्रभावित करणार तो खेळ. परंतु आता धर्मा 11चा संघ आहे. कशा प्रकारची संघ बांधणी आणि कशा प्रकारची टीम प्लॅनिंग असेल? प्लेयर तर सर्वात चांगले आहेत. फिल्डिंग वगैरे बॅटिंग वगैरे चांगलीच प्रयत्न करतात. या आयोजनाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. मनवेलपाडा प्रीमियर लीग चांगलीच असते दरवर्षी आणि आता आम्हाला जिंकायचं आहे. एकदा पण फायनलला गेलं, फायनलला जायचं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉसमधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय धर्मा 11 आणि क्षेत्ररक्षण अर्थातच बॉल फर्स्ट म्हटले. दुसरीकडे हितांश क्रियांश 11 नवापूरच्या संघाला आता फलंदाजीसाठी आव्हानित केलं. दुसरीकडे येणारे 24 मध्ये 32 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. 2 संघ विपक्षात. एकीकडे DCC नवापूर, DNCC नवापूर विपक्ष आई भवानी मारंबलपाडा. कॉम्बिनेशन फील्ड चांगल्यारीत्या पुन्हा एकदा गॅदर आणि धावफलकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1.5 चेंडूंचा खेळ. चिराग पागी प्रभावित करणारा खेळ. अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये सातत्यानं नवापूर नगरीमध्ये चिरागचं नाव घेतलं जात आहे आणि ते का घेतलं जात आहे ह्याचं उत्तम उदाहरण आज मैदानामध्ये तो दाखवून देतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर 3 गडींच्या मोबदल्यात येतोय तुर्ताच संगीत कक्षाच्या दिशेनं.
यस धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 9 आहेत. आता येणारे 12 मध्ये 23 धावा अजून देखील धावफलकावर त्या बनवायचे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. 2.1 चेंडूंचा खेळ, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता येणाऱ्या 11 मध्ये 22 धावांची गरज अजून देखील धावफलकावर. डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काही तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु पुन्हा एकदा सिंगल धाव ती धावफलकामध्ये भर पडत असताना आजच्या दिवसामध्ये पंकज मेहर, सागर मेहर, चिराग पागी प्रभावित करणार तो खेळ राहिलाय. तो प्रयत्न होता परंतु यावेळेला जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी पडताळतोय. अंदर पडलंय काही दिसत नाही, अंदर पडलंय काही दिसत नाही. यस थँक्यू. 9 मध्ये 21 धावांची गरज असताना आता हर्षल येतोय. आणि हर्षल जसा येतोय तसा आता पडताळतोय. आई तुझ्यावर भरोसा, माझा तुझ्यावर भरोसा हाय, आई तुझ्यावर भरोसा हाय, माझा तुझ्यावर भरोसा हाय, आई तुझ्यावर भरोसा हाय. यस थँक्यू ठीक आहे. गंभीर सर मुख्य स्क्रीनवर तो दाखवला जातोय. डिसिजन आपण मैदानातून द्यायचा ऑन फील्ड. आफ्टर लॉंग टाइम DNCC ह्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं 7 ते 8 वर्ष अगोदर आपण पाहायला गेले ती नॉकआउट स्पर्धा मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या आणि त्यामध्ये दत्तगुरू क्रिकेट क्लब संघ रनरअप होता. एक नवापूरमध्ये प्रथमताच ती भव्य दिव्य अशी ट्रॉफी ह्याच दत्तगुरू क्रिकेट क्लब संघाने आणली होती. परंतु तोच प्रयत्न पुन्हा एकदा तो आज झुंजारी खेळ सागर मेहर असेल, पंकज मेहर यांचा राहिलाय. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे सारं काही प्रभावित करणार आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ धावफलकावर 13 आहेत. आता येणारे 6 मध्ये 19 धावांची गरज असताना आपण येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. येस थँक्यू. नयन आहे चिंगू. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 14 धावा धावफलकावर ऑनसाईडच्या दिशेने यावेळेला आक्रमण, हल्ला, प्रहार. येतोय चेंडू सीमारेखाबार. यस थँक्यू डीजे. जतीन म्हणतोय अजून देखील सामना जिवंत आहे, अजून देखील मी मैदानामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा तो चांगला प्रयत्न होता ऑनसाईडच्या दिशेनं परंतु चांगल्या रित्या आता योगेश मेहर पप्पू चेंडूला गॅदर करतोय. आता 3 मध्ये 14 धावांची गरज असताना आई भवानी मारंबलपाड्याचा संघ अजून एक टिपला जातोय. झेळ संपतोय खेळ जतीनचा. अजून एक गडी, 6वा गडी. आता बॅक टू द पार्ट. येस थँक्यू. 2 मध्ये 14 धावांची गरज आहे. अर्थातच आता मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. क्रिकेटला आता खऱ्या अर्थाने एन्जॉय केला जातोय. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर होतं आणि त्रिफळाची अर्थातच सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. आफ्टर लॉंग टाइम DNCC नवापूर संघ
टॉप 16च्या दिशेनं दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. DNCC नवापूर आणि हार्ड लक टीम. आई भवानी मारंबलपडा. पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला आलेले संघ आपण आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे आहेत. प्रवेश फी कृपया करून आयोजकांकडे घेऊन यायचं ही विनंती असेल.